तर राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेक आंदोलनं आपल्या हाती घेतलेली आहेत आणि या आंदोलनांमध्ये अनेक आंदोलनं यशस्वी सुद्धा झाली आहेत। मराठी जनांसाठी, मराठी माणसासाठी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी ही आंदोलनं केली। पाहूया एकदा आपण ग्राफिक्सवर कुठली आंदोलनं होती। तर 2008 मध्ये उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन झालं। 2008 ला राज ठाकरेंना 13 फेब्रुवारीला अटकही केलेली होती। तर 2008 मध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या स्थलांतरांविरोधात हे आक्रमक आंदोलन त्यांनी छेडलेलं होतं। 13 फेब्रुवारी 2008 ला राज ठाकरे यांना अटक झालेली होती। 2009 मध्ये मराठी पाट्यांसाठी त्यांनी आंदोलन केलं। मुंबई आणि इतर शहरात मराठीत पाट्या लावण्यासाठी आंदोलन होतं। मराठी पाट्या लावण्याच्या या कायद्यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं होतं 2009 मध्ये। अशा प्रकारे विविध मुद्द्यांवर आतापर्यंत राज ठाकरे यांनी आंदोलन केलं। मुंबई आणि इतर शहरांमध्ये मराठी पाट्यांसाठी आग्रह होता। 2010 मध्ये मराठी चित्रपटांसाठी त्यांनी आंदोलन केलं। मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्थान मिळत नाही या मुद्द्यावरून हे आंदोलन झालं। मनसेच्या आंदोलनानंतर मराठी चित्रपटांसाठी खास शो देण्यात आले। मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना कुठेतरी डावललं जातं अशा प्रकारचे वातावरण होतं। त्यानंतर टोल नाक्यांचं आंदोलन, जादा शुल्क आकारणी विरोधात आंदोलन होतं। टोलची मर्यादा संपली तरी देखील टोल वसुली होत होती आणि त्यामुळे राज ठाकरेंनी हे टोल विरोधातलं आंदोलन छेडलेलं होतं। टोल नाक्यांवरचे भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती। या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळालेला होता। टोल नाक्यांवरच्या जादा शुल्क आकारणी विरोधात हे मोठं आंदोलन मनसेनं हाती घेतलेलं होतं। टोलची मर्यादा संपली तरी देखील टोल वसुली होत असल्यानं हे आंदोलन छेडण्यात आलेलं होतं। तर टोल नाक्यांवरच्या भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। अशा प्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी आतापर्यंत आंदोलनं केली आणि आता मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला आहे आणि मराठी भाषेला जर कुठे डावललं जात असेल, मराठी भाषेचा अवमान जर कुठे होत असेल तर त्या ठिकाणी कानाखाली आवाज काढलाच पाहिजे असा इशारा त्यांनी दिलाय आणि त्या संदर्भात कार्यकर्त्यांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। तर राज ठाकरे यांची आज मीरा रोडमध्ये सभा होणार आहे आणि निश्चितच या सभेकडे, त्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। कारण राज ठाकरे मराठी जनांना या ठिकाणी काय संबोधतात आणि अमराठी व्यापाऱ्यांना नेमका काय इशारा देत आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर राज